आलेत म्हणजे हातापाया पडलो तेव्हा शांत झालेत. इतका तमाशा करूनही तुझ्याशी लग्न करायला तयार आहेत वल्लभपंत. तुझा होणारा नवरा किती उदार मनाचा हे पाहिलंस का? बरं ते सगळं आता विसर. तुझ्यासाठी खूप काय काय आणलंय त्यांनी. मलाही सोन्याची अंगठी देऊन गेले. हे बघ त्यांनी तुझ्यासाठी काय काय आणले ते. कपडे लत्ते दाग दागिने सर्व सर्व काही घेऊन आले. अगो आत्ता इतके करतात तर लग्नानंतर काय करतील. बघ बघ घ्या हे बघ. एवढा मास एवढा ताठा आता बघतोच मी. भाऊजी भाऊजी नको भाऊजी नको. तुझ्यामुळे बिघडली ती. तू अजिबात लक्ष देत नाहीस तिच्याकडे. वहिनी तुम्ही मला काय सांगू नका. चला चला तुम्ही दोघे बाहेर व्हा. दोघे बाहेर व्हा. बाहेर व्हा तुम्ही दोघे. मी बघतो काय करायचं ते. चला तू बाहेर व्हा. मी बघतो. हा एवढा मार झालाय. अहो भाऊजी. गंभीर व्हा. काय झाला का जप? हो. अगं बाई इतका आनंद. काय गडबड काय नक्की? काही नाही. अगं बरे झाले तू आम्हाला 100 सांगितलेस जप. सहस्त्र झेपलेच नसते आम्हाला. हो ना म्हणून मोठ्यांचे ऐकावे. हो चला निघूयात. उशीमध्ये कडेवरी जिने घेऊनी सांभाळिले फुलागत श्वास होनी. शिकविले घडविले होनी गुरु स्वप्न तीत गाली त्याच्या लाविते जणू. बयो येतीस ना? आले यशोदा यशोदा माय माऊली. अहो वल्लभपंत हरिनाम घ्यायचं वय तुमचं. 3 लग्न केलीत की पुरेस संसार सुख घेतलेत तुम्ही. आता कशाला या फंदात पडताय. त्यातून त्या बिचाऱ्या मुलीच्या मनात नाही तर कशाला तिच्याशी जबरदस्तीने लग्न करायचं. हे पहा पटवर्धन मुलीच्या गालावर आहे डाग. वय झाले तरी अजून लग्नाचा पत्ता नाही. माझ्यामुळे आई बापाच्या उरावरचे केवढे ओझे उतरले. पुण्याचेच काम नव्हे का हे. आणि मुलीच्या इच्छेचा काय संबंध. नवऱ्याची इच्छा तीच बायकोची इच्छा. त्यांच्या इच्छेचे काय. आपण सांगू तसे त्यांनी वागायचे. हा नियमच आहे संसाराचा. आपण म्हटले उठ की उठायचं. आपण म्हटलं बस की बसायचं. बरोबर आहे की नाही. मग आपल्या हुकमाच्या ताबेदारात नव्हेत का या बायका. आणि मुलीच्या इच्छेचा कसला भाऊ करता. समजूत काढायची असेल तर मुलीची काढा. म्हणावं स्वर्ग सुख लाथाडण्याचा वेडेपणा करू नकोस. अहो या वल्लभपंतासारखा राजबिंड राजपुत्र मिळणार आहे का तिला. आणि खरं सांगू का पटवर्धन मला उमा खूपच आवडली आहे. तिच्याशी लग्न ठरल्यापासून वसंत आलाय आयुष्यात. बेचव आयुष्याला तिखट फोडणी मिळालीये. कसे दादा दादा हा बघ नवऱ्या मुलाच्या शेंडीचा केस. लग्न मोडणार लग्न मोडणार लग्न मोडणार. अरे गप्प बसा. कोणी ऐकले तर मार खाल आणि मलाही मार खायला लावाल. पण हा केस मिळाला कसा. अगदी सोपे. मी त्या नवऱ्या मुलाकडे गेले. त्याला एक केस मागितला. त्यांनी तो दिला.
काय? हो, म्हणजे पयोताई तू आमच्याशी मगाशी खोटं बोललीस. मी तुमच्यापेक्षा मोठी आहे, त्यामुळे मी तुमची गंमत करू शकते. पण मी माझ्यापेक्षा मोठ्यांशी खोटं बोलू शकत नाही. त्यामुळे मी प्रभाकर दादाला सगळं खरं सांगून टाकलं. आणि ऐका, तुम्ही माझ्याशी खोटं नाही ना बोलायचं, कारण मी तुमची ताई आहे. बरे, जा आता. सांगितले आहे तसे करा. केस झाडाखाली ठेवून चेटकिणीला विनंती करा. हो दादा, हो हो दादा. चला चला. माते, तू विहिरीत उडी मारलीस? काय झाले असते म्हणजे? का केलेस असे? नाही ग, उडी नाही मारली. काय घसरून पडले मी. पण महादेव म्हणाला मला तू तुळशी सवय बसून रडत होतीस. केशवने सांगितले आणि गणपतने तुला देव घरात रडताना पाहिले. काय झाले तुला? तू बोल ना, काय झालंय? सुख खुपताय मला, सुख. पदर फाटेल ना एवढं सुख होतलंय देवानी माझ्या पदरात, म्हणून रडतेय मी. आणि तुला काय करायचंय? तुला आहे ना सगळे नीट? ताजेचा नवरा आहे, नांतं घर आहे, कौतुक करायला सासरी माहेरी माणसं आहेत, चेहऱ्यावर डाग नाही, पांघरायला 100 नकारांची शाल नाही, लहानपणापासून हुडपणा सुद्धा पोटात घालणारे आई बाप आहेत. घ्यावा विडा. भाजीत तुमचं मिठाचं प्रमाण नेहमीच कमी जास्त होत. अगो बाई, पण विडा बनवण्यात तुमचा हात कोणीही धरणार नाही. वा. चला, एक तरी गुण आहे म्हणायचा माझ्यामध्ये. नाही म्हणजे अगदीच काही धोंडा बांधला नाही हो तुमच्या उपरण्यात. कोण 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 म्हणतं असं? समोर आणा, जाळून भस्म करून टाकतो. आपण कुठल्याही प्रसंगाची धार हसण्यामुळे बोथट करता तुम्ही, म्हणून हा दुर्वास अजून शांत आहे. पण कावेरी, आता तुमची जबाबदारी आणखीन वाढली आहे. ती कोणती? कावेरी, आज या घराचे वासे हलताना आम्ही पहिल्यांदा पाहिलं. दोन्ही पुतण्यांना आपण अगदी पोटच्या पोराप्रमाणे वाढवलं, गोडी लावली. पण आज ते दोघेच एकमेकासमोर उभे ठाकलेत. वादळ छोटा आहे, पण नांदी मोठ्या वादळाची आहे. आता पण हे पेल्यातलं वादळ पेल्यातच शमलं पाहिजे. आजवर हे घर एकसंध राहिलं आणि यापुढेही राहायला हवं, निदान मी असेपर्यंत तरी. कावेरी, आज माझे दोन्ही पुतणे माझ्या समोर मोठ्या आवाजात भांडत होते आणि निमित्त काय तर ती गोदावरी त्या रघुनाथाच्या कानाशी लागली. त्या गोदेचं तोंड धरणार कोण? गजघंटाच ती. कोण म्हणजे? तुम्ही. तुमचं लक्ष आहे ना दोघींवर? हो आहे. म्हणजे परवा सुलोचनेस मी समज दिली होती, पण गोदा सारखी काहीतरी खुसपट काढते. किती आपटा, किती धोपटा, तिच्या कुरापती आपल्या चालूच, ऐकतच नाही. त्या दोघींना कसा लगाम घालायचा ते तुमचं तुम्ही पहा. बायकांमुळं कलह झालेला आम्हाला चालणार नाही. तर राधे, आज कितीतरी दिवसांनंतर उमेच्या चेहऱ्यावर शांती दिसते मला. होय हो, कधी कधी आपल्या मुलांना सहानुभूतीचे, अनुभवाचे, उपदेशाचे बोल नको असतात. गरज असते ती मायेच्या मिठीची. मुक्याने मारलेली ही आपुलकीची मिठी सगळं काही बोलून जाते हो. नुसता हात हातात घेतला, कधी पाठीवरून प्रेमाने हात जरी फिरवला ना,
तरी तुटत असलेला जिव्हाळा जिवंत होतो. गैरसमज असले तर ते दूर होतात. बयोला 2 वर्षांपूर्वी सांगितली होती ही गोष्ट. आजही तिच्या लक्षात आहे आणि सदैव राहो. खरे लहानपणापासूनच मायेच्या या सगळ्या गोष्टींपासून आम्ही वंचितच. पाठीवर फिरवलेला मायेचा हात असो वा आपुलकीने मारलेल्या मिठीची जादू मला मिलेलं कधी अनुभवायलाच नाही मिळाली. मला करंटीला नाही मिळाली तर माझ्या उमेला कुठून मिळणार. नशीबवान आहेस तू राधे. तू आणि तुझी बयो सुद्धा. खूप छान आई होईल तुझी बयो. मी खात्रीने सांगते. या बायकांमुळे आमच्या तुगीच भांडण. पण पण मी होऊन दादाशी बोलायला गेलो आणि हा बोललाच नाही तर मी तोंड कशी पडेन. नको नको. बोलेल ना हा. बायका भांडू देत, आम्ही का भांडावे. रघुनाथशी बोललो नाही तर जीवास चैन येत नाही. काय करू. पण बोलेल ना. बोलतोच. जास्तीत जास्त काय होईल. भांडे भांडू दे. बारकू काका, तुला ठाऊक आहे ना की आमच्या उमातेचे लग्न त्या जोग आजोबांशी ठरले आहे. मला ठाव आहे. पण उमातेला हे लग्न नाही करायचे. असं का. तिने किती विनवण्या केल्या पण कोणी ऐकत नाहीये तिचे. ती बिचारी सारखी रडत असते. आता रडल नाही तर काय करल बिचारी. म्हणून मी जोग आजोबांना सांगायला गेले होते की तुम्ही उमा आत्याऐवजी माझ्याशी लग्न करा. पण तिला त्रास नका देऊ. अरे माझ्या कर्मा. आता हसावं का रडावं तुमच्या समोर. हा जल्ली शिरा पडली त्याच्या तोंडावर जोगाच्या. आता यात माझे काय चुकले. पण ते जोग आजोबा माझ्यावरच ओरडले. मला म्हणाले आजोबा म्हणू नकोस मला. काय बोलू. नाहीच बोलत. आणि तुम्ही बी नका बोलू. मोठी माणसं जे बोलतात ना तर आपण नुसतं ऐकायचा. अहो ही मोठी माणसं जे ठरवत्या त्याच्या माग लय मोठा विचार असतो. आता त्या जोग काकांकडे जाऊन तुम्ही जे काय बाय बोललाव ना तर मोठ्यांच्या भाषेत ढवळाढवळ करणं म्हणतात. असं मोठ्यांच्या कामात आपण ढवळाढवळ करायची नाही यशोदामाय. आता रडू नका. तुम्ही काळजी करू नका. मी पोचवतो तुम्हाला तुमच्या घरला. हा सदाभाऊ कुठं राहिला. तुम्हाला पाणी आणाय म्हणून गेला तो तिथंच घरंगळला वाटत. सदाभाऊ. ओ सदाभाऊ. घे बसून पी. अरे बस की उभा काय आहेस. बस. ते मी पाणी बयोसाठी. ही सुशीला ताई ना. ही कधी आली. अरे काय सांगू कर्मकथा.
हिच्या सततच्या आजारपणामुळं हिच्या सासरच्या माणसाने हिला इथं कायमची आणून सोडली. माझ्या एकट्याच भागताना कठीण होतंय. त्यात हिच्या औषधपणाचं कसं करायचं असा मोठा प्रश्न पडलाय मला. हे घ्या काका 2 रुपये. नाही अरे, हे पैसे नाही घेऊ शकत मी. आधीच तुमचा शेतसारा मी देऊ शकलो नाहीये. काका मी तुम्हाला मुलासारखा आहे ना, मग सुशीला ताई माझी बहीणच झाली ना. बयोचं डोकं फिरलंय काय? आणि घरातल्या बायका करतात काय? लग्न ठरलेली मुलगी इथे तिथे फिरते आपल्या अखलेचे दिवे लावत आणि या बसलेत वाती वळत. काय चाललंय काय? मला मात्र उमेश भेटू देत नाही तुम्ही. तिथे ती बयो त्या सदाशिवास भेटते. हे कसं चालते तुम्हास? हे काही नाही, मला उमास भेटायचे आहे. अहो रीतीला धरून नाहीये हे वल्लभपंत. लोक हसतील आपल्यावर. कोणी हसत नाही. उमेच्या मनात या लग्नाबाबत काही किंतु परंतु असतील तर दूर करेन मी. यापुढे ती दुःखी राहणार नाही. उमेश सुखी ठेवणे हे माझे कर्तव्य आहे. त्याच्या आड तुम्ही नका येऊ. काय व्याही, बरोबर आहे ना? हो हो, अगदी बरोबर. नर्मदे आले आले. काय बापू? अहो पण काका, यांना उमेकडे घेऊन जा आणि ते तिथे थांबेपर्यंत तू तिथेच थांब. मी सांगते तुमका तसा सगळ्यांचा कल्याण करतले. काय समजला? हे बघ काहीतरी केले मी. काय केले मी? पेस पेस. सुशीला ताई उठ, मी तुझ्यासाठी पेस्ट करून आणलीये. उठ सुशीला, उठ. बाई गरम आहे, थांब. हे घे. उशीमध्ये कडेवरी जिने घेऊनी सांभाळिले फुलागत श्वास होनी शिकविले घडविले होनी गुरु. ठीक आहे सुशीला ताई, पी म्हणजे तुला बरं वाटेल. वात्सल्याचा पारिजात उभांगणी ऊनही वागते जिची देवा, ही जोडी अशीच रावाने रे. त्यांचा भला कर. ऐकलं का? आज जमल्यास काजूगराची उसळ करा. अगो बाई, काजूगराची उसळ म्हणजे स्वारी अगदी खुशीत दिसते हो. पण कशा प्रीत्यर्थ हा आनंद ते कळेल की नाही आम्हास? अहो माझी आणि रघुनाथाची दिलजमाई झाली. अगो बाई, काजूगरानेच घडवली. आपला कोकणचा मेवा कोणतेही प्रश्न अगदी चुटकीसरशी सोडवतो. त्यात आंब्याची वादी आणि काजूगर, आहा, ही जोडी असली की गोडी व्हायलाच हवी. अगं बाई, हो का? बरे झाले हो. आणि सांगू का, आम्हा दोघींच्या मनातीलही जळमटे दूर केली हो सासूबाईंनी. वा, ती कशी काय? गोविंद गोविंद म्हणजे असे की एकमेकींची उणी धोणी काढायची नाहीत आता. आणि काही खटकलेच तर सासूबाई म्हणाल्या की गोविंद गोविंद असे म्हणायचे. अर्थात गोदा ऐकायची नाही, परंतु जाऊ दे. आता राहिला प्रश्न तो आपल्या सदाशिवाचा. अगो बाई, आता सदाशिवाचे काय? त्याचा भित्रेपणा कसा घालवायचा? बाई माझे, अहो नको ते उपाय. मी काय म्हणते, तो आता जसजसा मोठा होईल तसतशी जाईल हो त्याची भीती. नाही हा,
त्याचं लग्न होण्यापूर्वी त्याची भीती घालवायचा चंगच बांधलाय मी. अहो, आपली ती सुनबाई त्या इमामांच्या वाड्यात जाते रात्रीची एकटी, आणि हा असा. अहो, ती बयो सड्डीशी बोलून टाकणारी आहे. उद्या ह्याला भित्रा म्हणाली तर मला खपायचं नाही. आज रात्रभर मी सदाशिवाला माडीवरच्या खोलीत एकट्याला झोपवणार आहे. काय? आता यात मला मोडता नकोय. तुम्हाला तुमच्या मुलात सुधारणा नकोय का? हो पण मग मला कठोर निर्णय घ्यावेच लागतील. हो. अहो पण मी काय म्हणते, कमालच झाली बाई. आईची काळजी वाटते का ग? घाबरू नकोस. बापू आजोबांनी तुझ्या आईला शिक्षा दिली खरी, पण मी फळं दिली आहेत तिला खायला. उपासाचा त्रास होणार नाही तिला. नाना, एक विचारू? तुम्ही रागवू नका. नाही बाळा, नाही रागवणार. विचार. माझे वागणे खरेच चुकते का हो? बरे, ते जाऊ दे. पण माझे भाऊ, महादेव, गणपत, बापू, तुम्ही, प्रभाकर दादा, जनार्दन मामा किंवा घरातले इतर कोणीही पुरुष कितीही चुकले तरी त्यांना शिक्षा होत नाही. फक्त आम्हा बायकांनाच का शिक्षा होते नेहमी? सांगा ना नाना, सांगा ना. वयो, तुझ्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं फारच गुंतागुंतीची आहेत. ठाऊक असली तरी ती देण्याचे धाडस माझ्यात नाही, आणि ती प्रत्यक्षात आणण्याचे तर मुळीच नाही. पण तुझे आजोबा म्हणजेच माझे तीर्थरूप, त्यांच्यात हे धाडस होते. त्या उत्तरांचे शिवधनुष्य उचलून धरतानाच ते गेले देवाघरी, पण त्याने ते धनुष्य खाली ठेवले नाही, मृत्यू पत्करली. बयो, कधी कधी मला वाटते की त्यांचेच गुण उतरलेत तुझ्यात. भीमरूपी मारुद्रा वज्रहनुमान मारुती वनारी अंजनी सुद्धा रामदूत मंजना कोण? मी असं बारकू दरवाजा उघडा. त्यागाची कथा ही मंत्र दोहली, यशोदा
मला सुख. पदर फाटेल ना एवढं सुख होतलंय देवानी माझ्या पदरात. आणि तुला काय करायचंय? तुला आहे ना सगळे नीट? तुला स्वयंपाक येत नाही याचंही सगळ्यांना कौतुकच, पण माझ्या सुगरणपणाची कोणी दखलही घेतली नाही. तू अंगणभर हुंदडत राहिलीस आणि मी माडीवरच्या खोलीत नकोशीच होते मी सगळ्यांना. आयुष्यात एकासाठी जे बरोबर ते दुसऱ्यासाठी चूक असू शकते, म्हणून कोणासही चूक ठरवण्यापूर्वी 4 वेळा विचार करावा हो. खोत नको रे म्हणू बारकू काका, मला नाही व्हायचे खोत. बाबू नानू बघतील काय ते. आता खोताच्या पुतण्या खोत नाही म्हणणार तर आणखीन काय म्हणायचा? नाही मला नाही करायची वसुली. आता नाही करूचा ना, नका करू रवाने. पण मग तुमका होऊचा काय? ते माहित नाही, पण बयोचा नवरा नाही व्हायचंय नक्की. हा का बुवा? कारण मी बयोच्या लायक नाही. आता हो साक्षात्कार कधी झालो? अरे मी सगळ्याच गोष्टींचा खूप बारकाईने विचार केला आणि मग मला कळले की बयो मध्ये एक वेगळीच धमक आहे. म्हणजे पटवर्धन काकांची गाय सोडवतानाची बयो अशी धीट. पैसे देणारच आहे तुम्ही, असं काय करताय तुम्ही? आधी पैसे आणा. मी बघतेच तुम्ही ही गाय कशी घेऊन जातात ते. आणि काल पटवर्धन काकांच्या मुलीला पेज भरवणारी बयो वेगळीच. म्हणजे एक धीट हट्टी तर दुसरी मऊ मनी मायेचा पाझर असणारी. या अशा व्यक्ती विरळच. म्हणजे पुण्यात जाऊन फायदा झालो, पुण्याचा पाणी लागला. आता शिकून सवरून तुम्ही विचारी झाला. ते काय माहित नाही, पण तुला एक सांगू का बारकू काका? मुंबई पुण्याला आता वातावरण बदलत चालले आहे. महादेव रानड्यांनी आपल्या अशिक्षित बायकोस घरच्या घरी शिकवले आणि ज्योतिबा फुल्यांच्या बायकोने शिणाचा मारा सहन करून मुलींना शिक्षण देण्याचे व्रत घेतले आहे. तिकडचे वारे इकडे यायला वेळ लागेल बारकू काका, पण आपल्या घरात त्या मुलीसाठी पोषक वातावरण नाही. तेव्हा बयोचा विवाह मुंबई पुण्यातील एका घराण्यात झाला तर त्यांच्या पुरोगामी विचारांना खत पाणी मिळेल आणि त्यांचा योग्य मार्गाने प्रवास सुरू होईल. म्हणजे या काखेत कळसो आणि गावाक वळसो असा झाला. अहो तुम्ही इतकं बारीक विचार केल्या तर तुमच्याशिवाय बयोच्या आयुष्यात इतक्या चांगला वळण कोण लावतलो? तेव्हा तुम्ही असा करा, माझ्या अडाण्याचा ऐका, तुम्हीच तिचा हात धरा आणि आता ही जी काय थोरा मोठ्यांची नावं घेतल्यात ना त्यांच्या वाटेन तिका घेऊन जावा. ताच खरा आयुष्याचा सार्थक. काय समजला? चल बयोताई, आपण ठिक्कर खेळूया. आता काय झालं फुगून बसायला? कोणी काही तुला बोलले का? की भूक लागली आहे? काहीतरी बोलू नकोस, दुसरे कारण असेल. काय झालं बयोताई? अरे माझ्या हातातल्या बांगड्या हरवल्या. पुन्हा? हो, त्याच ना तुझ्या होणाऱ्या सासूबाईंनी दिलेल्या? हो, पण आधी हरवल्या नव्हत्या त्या. मीच पटवर्धन काकांच्या गाईला सोडवण्यासाठी दिल्या होत्या. मला तेव्हा शिक्षा झाली होती, पण माझ्या होणाऱ्या सासूबाईंनी त्या मला परतही दिल्या. आता मात्र त्या हरवल्यात. रात्री निसताना माझ्या हातातच होत्या, सकाळी पाहते तर नाहीत. आता मला पुन्हा शिक्षा होणार वाटतं. बयोताई तू काळजी करू नकोस. हो, आम्ही शोधून आणतो तुझ्या बांगड्या. चला रे. हा चला. अरे अरे थांबा. अरे आई नको गहाडू कधी दुसऱ्याच्या घरी, तुझ्या ग हाताची गोड गोरड भाकरी. तुम्हाला कळलं
कळलं की नाही सासूबाई? हा बोला. नाही बघवलं ना? ओवी झाली आता तुझं कीर्तन हा सुरू कर. नतद्रष्ट मेली आणि नसले कळले तर तू आहेस की माझ्या ज्ञानात भर टाकायला. हा कळतायत बरं टोमणे, पण घरात घडणाऱ्या गोष्टी तरी तुम्हाला ठाऊक हव्यात म्हणून सांगत असते मी. हो हो कळला हो तुझा उदात्त हेतू. माझ्या लक्षात आलेला आहे. मला सुद्धा उत्सुकता आहेच की काय झाले ते. हा काल म्हणे आपला सदाशिव माडीवरच्या खोलीवर एकटा झोपला होता रात्रभर. हो का? म्हणजे शेवटी एकदाची त्याची भीती कुठच्या कुठे पळून गेली म्हणायची. नाहीतर केवढं ते रामायण त्या भीतीवरून. पण एक समजत नाहीये. काय गो? अचानक ही भीती गेली कशी? सासूबाई अहो हसताय काय? हसू नको तर काय करू? भीती पळाली म्हणे. कशी भीती पळाली? अगो सुलोचनेने बारकोस धाडले होते ना सोबतीला. हा आम्हाला माहित आहे. हो होय काय? सगळेच मुसळ केरात म्हणायचे, पण मी माझ्या कानांनी ऐकले होते. भाऊजींनी सदाशिवास बजावले होते की एकट्याने जाऊन निजायचे माडीवर आणि कुणीही कुणाचंही सोबतीस धाडायचे नाही म्हणून. मग तरी हिने बारकूस धाडले. सुलोचने यांचा निरोप आहे हो तू. पुरुषांच्या निर्णयामध्ये ढवळाढवळ म्हणून करायची नाही. आता माहेरास पाठवून दे. मग बघ काय ते. काय इथे काही शिरतय का? सासूबाई हे बरी चुकलेच हो माझे. यापुढे नक्की लक्षात ठेवेन. नशीब कधी नव्हे ते आपली चूक कबूल केली. आजी आई मला चूल पेटवायला शिकवाल? काय? हा काय या काय माझो कित्तो गिरवता? काय शिमग्याचा सॉंग घेऊची इच्छा झाली? आधी पहिलं तो चेहरो धुवून घ्या बघू. चला या पहिला अडे यावा या असे. आता तू फक्त हसतच राहणार आहेस का हातावर पाणी देणार आहेस? घ्या अहो पण या झाला कसा? चूल पेटवायला शिकत होतो तेव्हा काळे झाले तोंड. छे 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 छे. स्वयंपाक करणं म्हणजे खूप मोठं कठीण काम आहे बघ. या बायका लिहिल्या या सगळ्या गोष्टी कशा करतात देवच जाणे. अहो पण तुम्ही किती गेला चूल पेटो? घ्या पुसा तो. अरे बाबा त्या बयोन सांगला म्हणान की काय? वा 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 चांगला चांगला. त्या बयोक चांगलं घो गावलो बरं का. उद्या ती म्हणाली एकलेच जावा माडीवर अंधारात तर जाशात. काय रे थट्टा करतोस? तिने सांगितलं म्हणून चूल पेटवायला नव्हतो गेलो मी. तर तिने सांगितलेलं पटले म्हणून गेलो होतो. आणि आईला मदत करायला गेलो तर चूल पेटवताना तोंड काळे झाले आणि शिवाय सगळ्या बायका ओरडल्या मला आणि हाकलले मला तिथून. अहो साधा भाऊ आजा पंजापासून चालत आलेलो या गोष्टी अशा एका दिवसात थोडीच बदलतात. सदा हे तुझे काय उद्योग सुरू आहेत? आधीच सारे जण तूच भित्री भागूबाई म्हणून चिडवतात. त्यात आता स्वयंपाक घरात शिरून जर तू बायकांची कामे सुरू केलीस म्हणजे आयते कोलीतच दिले सर्वांच्या हाती. ते सुद्धा होणाऱ्या बायकोच्या सांगण्यावरून. म्हणजे तर काही बघायलाच नको. नाही 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 या बाबतीत त्या गोदेचे अगदी पटते हो मला. त्या बयोच्या सांगण्यावरून स्वयंपाक घरात शिरून जर तू बायकांची कामे केलीस तर मी अजिबात खपवून घ्यायची नाही. तुला आधी जी कामे सांगितली आहेत ना ती नीट करायला शिक. ती करीत नाहीस म्हणून आजोबा रागे भरतात तूच आणि मलाही सारे ऐकवतात. त्यात ही भलती सलती थेर नकोय सांगून ठेवते मी आधीच. जात
वाईज मी बोलू? काय झाले? तुम्ही वगीच सदाभाऊवर रागावल्यात. लहान तोंडी मोठो घास घेतोय, पण सदाशिव भाऊवर वगीच वराडल्यात तुम्ही. अहो मिया होतय ना तडे, म्हणजे पुरुषांनी ही कामं करायची नाही ह्या बयोग पण माहीत असा. पण काय करतल्यात आता? आता आम्ही जेव्हा पटवर्धनांच्या घरी गेलो त्र्यंबकराव, यावर्षी पालखीचा मान वल्लभ पंतांचा आणि त्यामुळे स्वारी खुश दिसते. नव्हे, पुन्हा बाशिंग बांधण्याचा योग आहे म्हणून ही खुशी आहे. अहो मी बोललो तर राग येईल तुम्हाला, पण हा विजोड व्यवहार तुम्हाला टाळता आला असता. तुम्हाला काय वाटते? आम्ही नसतो तर वल्लभपंत त्या स्थळापर्यंत पोहोचू शकले नसते. पटवर्धन, तुम्ही फारच आदर्शवादी आहात बुवा. वय झाले तरी भाबडेपणा काही कमी झाला नाही तुमचा. असू दे, पण तुम्ही किती नावं ठेवलीत तरी आम्ही आमचा आदर्श धळू देणार नाही. काही झालं तरी गोऱ्या सरकारचा आम्ही निषेधच करणार. आता दगडावर डोकं आपटून घ्यायचं तसं कोणी ठरवलं असेल तर आम्ही काय बोलणार? अहो तुम्ही कसे बोलाल? लोकांच्या मानावळून गोऱ्या सरकारासाठी तुम्ही सारा वसूल करता आणि लहानपणापासूनची मैत्री विसरता. तुम्हाला पटत नसेल पटवर्धन, पण जे काम आम्ही स्वीकारतो ते प्रामाणिकपणे करतो. आणि आता जोगांच्या बद्दल म्हटले तोच नियम. आम्ही जरी सारा वसूल केला नाही तरी दुसरा कोणीतरी नेमून सरकार सारा वसूल करेलच. मग आम्ही केले म्हणून काय बिघडले? मैत्री विसरून तुम्ही सारा वसुलीसाठी सदाशिवाला बळजबरीने पाठवलं, पण तिथेही झोळाई आईच्या कृपेनं तुमची होणारी सूनच माझ्या मदतीला धावली. अहो या वेळेस सुटका झाली ना तुमची? झाले तर काय पटवर्धन, मैत्री आणि व्यवहार या दोन्ही गोष्टीत आम्ही गल्लत करत नाही. बस. अहो पटवर्धनांचे जाऊ द्या हो. त्र्यंबकराव, तुम्ही आज आमच्या लग्नाचा मुहूर्त काढणार होतात ना, त्याचे काय झाले? अहो शुभ कार्यास विलंब नको. तुम्ही आज भेटणार तेव्हा हा विषय निघणार हे आमच्या ध्यानी होतं. खरे शास्त्रांना भेटून आम्ही विवाहाचा मुहूर्तच काढून आलेलो आहोत. काय निघाले मुहूर्त? येत्या पौर्णिमेस वल्लभपंत आणि उमा यांचा विवाह निश्चित केलेला आहे. आणि त्यानंतर 15 दिवसांनी म्हणजे येणाऱ्या अमावस्येच्या 4थ्या दिवशी विनायकी चतुर्थीला सदाशिव आणि बयो यांचा विवाह निश्चित केलेला आहे. वा, म्हणजे माझे आणि उमेचे लग्न आधी होणार तर शुभमंगल सावधान. सासूबाई, मला खूप भीती वाटते. गप गो. यांना बोलवायचं का आपण? वैद्य बाबा बघतायत ना, होईल सगळे. काळजी करण्यासारखे काही नाही, कळले? गप्पा बस. झाले का चाटण तयार? हो. हे घे. वैद्यबुवा, काळजीचे काही कारण नाही ना? वास्तविक जीवावरच बेतायचे. जनावरांचे विष रक्तात भिनावयास वेळ नाही लागायचा, परंतु आपल्या सदाभाऊने प्रसंगावधान दाखवले. क्षणाचाही विलंब लावला नाही. मांडीस करकचून दोर बांधला म्हणून शरीरात विष नाही चढले आणि स्वतः विष सोकून घेऊन फेकले म्हणून बाबू दृष्टीस आहे. हो, बाबूचा पुनर्जन्मच झाला सदाभाऊंमुळे.
बाळा, बाबू बाबू बाबू, उठू नको बाळा, झोपून राहा, झोपून राहा. अरे बाबू, खुळा आहेस का तू? अरे रडू नको. असा जीवाला जीव देणारा भाऊ तुला लाभला, याचा अभिमान आणि आनंद बाळग. पांग फेडलेस बाबा आई बापाचे, खरंच. होय हो सदाशिवा, फारच मोठे धाडस दाखविलेस बाबा. सोपे नाही होय. बरं मी येतो, काळजीचं काही कारण नाही. उद्या याला दाखवायस घरी घेऊन या. कुठे आहे तो? उभा तोंड का लपवतोयस तू? तोंड दाखव, तोंड दाखव, तोंड दाखव, तोंड दाखव, तोंड दाखव, समोर दाखव. कोण आहेस तू? अहो काय चाललंय काय? मारताय कशाला? तो पुतण्या आहे माझा, रघुनाथ. अरे मग थोबाड का लपवतो या? पोलिसांची भीती वाटते त्याला म्हणून घेतली उघडी. म्हणून काय माराल? अहो पण असे झाले तरी काय? एकदम लाट्या काट्यांवर का उतरताय? इथे देवीच्या उत्सवाची सभा बसलीये. 5 दरोडेखोर पळून आले त्या भागात, याची खबर लागली आम्हाला. त्यांच्याच मागावर आहोत आम्ही. दरोडेखोर? काय बोलता साहेब? आम्ही इथं देवीच्या उत्सवाचं ठरवायला बसलो आहोत. त्या 5 जणांची माहिती आम्हालाही सकाळीच कळली होती, पण ते दरोडेखोर नाही आहेत, ते क्रांतिकारक आहेत. त्यांचा पिच्छा सोडा तुम्ही. फूस आहे की काय त्यांना? हा, हे बघा, क्रांती बिनते आम्ही मानत नाही. आमच्यासाठी फक्त ते दरोडेखोरच आहेत. तुमचं वय बघून सोडतोय मी तुम्हाला, पण एक गोष्ट सगळ्यांनी ध्यानात घ्या. जो कोणी त्यांना पाठीशी घालेल त्याच्या घरादारावर नांगर फिरवला जाईल असा आदेश आहे गोऱ्या साहेबाचा. आणि त्या दरोडेखोरांचा म्होरक्या आहे बाळकृष्ण अभ्यंकर. आणि जर का त्याचा काही ठाव ठिकाणा लागला तर लगेच चौकीत येऊन सांगायचं, समजलं? आज अशाच एका जुलमी गोऱ्याला यमसदनी धाडावयाची योजना होती आमची. सारं काही जुळलं होतं, परंतु आमच्यातलाच एक दगाबाज निघाला. पैशांना भुलून फितूर झाला. त्याने ठिकाणा उघड केला आणि सगळे शिपाई आले. त्याच्यासोबत झालेल्या चकमकीत मी जखमी झालो. ही फितुरीची गद्दारीची कीड या देशाला मिळालेला शाप आहे. पण त्यांना ठेचून या इंग्रजांच्या तावडीतून देशाला स्वतंत्र करायचंय आणि त्यासाठीच ही सारी धडपड. परंतु मिंद्या लोकांमुळे सारे लपून छपून करावे लागते. वासुदेव बळवंत फडके, ज्योतिबा फुले यांच्या विचारांनी प्रभावित झालेले कार्यकर्ते होत आम्ही. देशाच्या स्वातंत्र्याबरोबर स्त्रियांनाही अत्याचारापासून मुक्त करायचंय आम्हाला. अनिष्ट रूढींना पायबंद घालायचंय आणि त्यासाठी प्राणपणाला लावून लढतोय आम्ही. पण काम पाठ, पण लढणारी माणसं मात्र
हळू हळू हळू. ती मुळी लवकर उघाड गो. आणि प्रभाकर तू बाहेर लक्ष ठेव. पुरुष मंडळी आली तर सांगा मला लगेच. हळू 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 हळू. कोणा तुम्ही? सोडा मला, सोडा. अरे आई आई शांत हो. गुलाम तुम्ही गुलामगिरी. हात जोडते तुझ्या पुढे, पण सोड तिला. खबरदार, सोड बाबा. खबरदार कुणी पुढे आलात तर ही पोरगी जीवानीशी जाईल. पाहिलेत तरी मी सांगत होते हा कुणी चोर दरोडेखोर आहे. पण तुम्हाला क्रांतिकारकांचाच पुळका. तेव्हा ज्याच्या त्याच्यात क्रांतिकारकच दिसायचा. आता माझ्या पोरीस काही झाले म्हणजे काहीही होणार नाही उमेश. अहो नाही कसे म्हणताय? कोयता ठेवलाय गळ्यावर आणि तुम्ही म्हणताय काही होणार नाही. मी म्हणते काय गरज होती याला घरात आणायची? तेव्हाच शिपायात दिले असते ना तर बरे झाले असते. शिपायांकडे गेला तर बाबूच्या पायास करकसून बांधले आणि तोंडाने विष शोषून काढले. धाडस हवे हो त्यासाठी, धाडस हवे. म्हटलं येऱ्या गबाळ्याचे हे काम नव्हे. भावासाठी जीवावर उदार झाला माझा सदाबाळ, जीवावर उदार झाला हो. माडीवर अंधारात जाण्यासाठी जेवढी हिम्मत लागते ना त्याच्यापेक्षा जास्त पटीनं हिम्मत हवी यासाठी. कळले? काय हे मग आजपासून नुसतं हम हम काय नुसता घोष चालवलाय? मी म्हणते काही बिनसले आहे का? आज पटवर्धनांनी बल्लाळराव परचुरेंचा विषय काढून पुन्हा जुन्या जखमा ताज्या केल्या. इतकी वर्ष झाली त्या गोष्टीला, पण अजूनही मनी खंत आहेच. पण कुठे साधी वाच्यताही करता येत नाही. कपाळावरचा तो अदृश्य कलंक धड पुसताही येत नाही. असू दे असू दे. तुमच्या अंतर्मनास ठाऊक आहे ना काय सत्य आहे ते. पटवर्धनांना बोलू देत नाही तर सारा गाव बोंबलू देत. मला माहिती आहे ना तुमच्या मनी क्रांतिकारकाच्या प्रती किती जिव्हाळा आहे तो. जसा इतकी वर्ष हा विषय आपण गुलदस्त्यात ठेवला ना तसाच यापुढे ठेवू. तुम्ही नका जीवाला त्रास करून घेऊ. कळले ना? हा मी कुणाबद्दल बोलतोय कळले ना तुम्हास? बल्लाळराव परचुरे जे बयोचे आजोबा. अहो दृष्टी आधू आहे माझी, पण कान तिखट आहेत ना. आणि ही गोष्ट काही विसरण्यासारखी आहे का? नाही ना. हृदयातली बल्लाळराव परचुरेंच्या बद्दलची खंत आता आमच्या बरोबरच वर जाणार. अहो असं नका बोलू. हा विचार डोक्यातनं काढून टाका. आता झोपा बघू शांत. काळजी करू नये. कळले? काही करून यांना अंगणातच थोपवावं लागेल. तुम्ही फसवताय मला. आधी गोड बोलून गुंतवाल आणि मग कंदील घेऊन येणारी माणसे आली की शिपायांच्या ताब्यात द्याल. उमा 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 कोयता कोयता. अरे शिपायाचंच द्यायचे असते तुला तर परतदारी घेरी येऊन पडलास तेव्हाच नसते का दिले?
नाही माझा कुणावर विश्वास आहे. दूर व्हा तुम्ही, दूर व्हा. जाऊ द्या मला. माडीवर कोण गेलाय? काय विचारतोय मी? इतक्या रात्री माडीवर कोण गेलाय? बापू, अहो पडवीतल्या गोणीतले नारळ संपलेत म्हणून प्रभाकरला नारळ घेऊन यायला पाठवले हो. उद्या पहाटेच लागणार आहेत ना म्हणून. अगो पण त्यासाठी तुम्ही बाहेर कशाला? नाही, सभा संपून यायला बराच उशीर झाला म्हटल्यावर काळजी वाटली हो. आणि रात्रही बरीच झालीये तरी कोणाचा पत्ता नाही म्हणून. ठीक आहे, बाहेर दरोडेखोरांचा वावर वाढलाय तेव्हा कडी कोयंडे नीट लावून घ्या, कळलं? आज पाय खूप दुखतायत. काशाच्या वाटीने तळवे घासून द्या जरा. गुरुजी, आनंदाचा संदेश आहे. तुमचे पत्र मिळाले, ते आवडले. नंतर उपवास सोडल्याची बातमी वाचली. आपले उपोषण यशस्वी झाल्याबद्दल मी ईश्वराचे आभार मानतो. मी महात्माजींचा आभारी आहे की त्यांनी माझ्यासारख्या सेवकाची दखल घेतली. गुरुजी, तुमच्यासारख्या कोमल मनाच्या माणसांनी हे उपोषण यशस्वी केलं. वर्तमान तर दखल घेतच आहे, पण भविष्यात सुद्धा हिंदुस्थानातील नवयुवक तुमच्या साहित्याची आणि तुमच्या चरित्र पुस्तकांची पारायण केल्याशिवाय राहणार नाही. दरोडेखोर परवडले, पण एक क्रांतिकारक मोठे बिलंदर असतात. तुम्ही खुशाल पहारे ठेवा, ते तुमच्या पलंगाखाली कसे येऊन बसतील हे सांगता नाही यायचे. छे छे, सगळी गडबड झाली. काय झाले? भर सभेत शिपाई आले आणि दरोडेखोरांना शोधू लागले. मग म्हणाले की क्रांतिकारकांना शोधतायत. काय नाव होते बरे त्यांचे? हा, बाळकृष्ण अभ्यंकर. त्यांना शोधतायत. अहो, हळूहळू हळू. काय करताय? असे एकदम अचानक काय झालं तुम्हाला? अहो नाही, ते शिपायाचं ऐकून थोडं. त्यांना घाबरताय? अहो, आपण काय घाबरायचे? आपण थोडी ना आसरा देणार आहोत त्या क्रांतिकारकांना.
बरे ते उत्सवाचे काय ठरले? शिपाई आले ना मध्येच. हो पण एक गोष्ट मात्र चांगली घडली. कोणती हो? आपले जावई जोग फार मोठे असामी. या वर्षी पालखीचा मान वास्तविक त्यांच्याकडे होता, पण तो मान मोठ्या मनाने त्यांनी आपल्याला दिला. वयो काय हवंय? बालकृष्ण दादाची गोष्ट बापू आणि नानांपासून आम्ही लपवून ठेवली आहे आणि त्यासाठी सारखे सारखे खोटं बोलावे लागत आहे. मग ते योग्य आहे का? मोठी माणसे तर नेहमी सांगतात खोटे कधी बोलू नये, चोरी कधी करू नये. वयो काय गो, कसला एवढा विचार करतेस? खोटे बोलणे वाईट आहे का? कोण बोलले? तू काही खोटे बोललीस का? नाही, असेच विचारले. प्रश्नच नाही, पण खोटे बोलणे, खोटे वागणे हे वाईटच. अरे देवा, मोठी आजी, माझी आई त्या बाळकृष्ण दादासाठी सारखे सारखे खोटे बोलत आहेत. त्याचे काय होणार? वयो अगं काय झाले? वडील माणसांना कधी कधी खोटं बोलावं लागलं तर? वयो एखाद्याच्या चांगल्यासाठी जर खोटे बोलले ना तर ते चांगलेच, पण आपल्या स्वार्थासाठी जर खोटे बोलले ना तर ते वाईट. कळले? त्यासाठी तारतम्य वापरावे लागते. मोठी होशील तसे कळेल हळूहळू. कळले मला.
दार का उघडे? चुकून राहिलं असेल माझ्याकडनंच. काही हवंय का? नाही, काही नाही. मी किती दिवस आहे इकडे? त्या आजीने सांगितलं त्याप्रमाणे मल्हारराव गोविंद परचुरे यांच्या घरी आहे ना मी? हो, तुम्ही काळजी करू नका बरं. तुम्ही कोण आहात? मला नाही ओळखलं? होय, तुम्हीच तर मला इथे आणलत. नाही, पण मला इकडे फार थांबता येणार नाही. नाही नाही, अजून अशक्तपणा आहे अंगी, कुठेही जायचं नाही. जावई बापू, ओ जावई बापू, दार उघडा बघू. आधी दार उघडून बाहेर या. तुमका सोनसाखळी वही काय ती देतो, पण बाहेर या. बारकू काका काय बोलतोयस तू असे? खबरदार आमच्या सुशिलाताईला काही केलेस तर तुम्हाला सोडणार नाही, सांगून ठेवतो. अहो आता नका ओरडू, त्यांना बाहेर येऊ दे ना आधी, मग हे काय तर ठरवूया. आता ओरडू, हात जोडतो. जावई बापू, ओ सत्यवान, अहो एवढे गुणाचे तुम्ही जावई आमचे, असं का वागताय? बाहेर या, काय पाहिजे ते बोला, आम्ही देतो. अहो बाहेर या आधी. हे असे नाही ऐकायचे. तू सरक बारकू काका. उघडताय दरवाजा, उघडतात. आजारी आहे म्हणे, मला मारायला बरा जोर आला हिला. कसली बायकोच नकोय मला. ती मला मेली आणि मी तिला. यापुढे ती माझ्या घरी येणार नाही. मी दुसरं लग्न करायला मोकळा. काय बोलताय तुम्ही? योग्य तेच बोलतोय. आजारी मुलगी माझ्या गळ्यात मारता आणि वर विचारता काय बोलता. तुमचा माझा संबंध संपला. बरा तिकडे, मी चाललो. ऐका, असं नका करू. सोडा, हात जोडतो. हो जावई बापू, जावई बापू. काही नाही, जाऊ दे त्यांना. असल्या माणसाबरोबर का संसार करावा ताईने? तिची अवस्था बघताय ना. नका काळजी करू, आम्ही आहोत मदतीला. सदाशिव, अहो काय करताय काका? सदाशिव, खूप आधार झाला तुमचा. जे घडलं ते पचवणं खूप कठीण आहे, मलाही आणि माझ्या मुलीलाही. पण तरीही मी माझ्या मुलीला आधार देईन, सांभाळेन. पटवर्धन काका, गावात तुम्हीच एक शहाणपणानं समजुतीनं वागणारे असाच, बोलणारे असाच. खऱ्याच्या आणि चांगल्याच्या मागे उभे राहणारे असाच. तू कोणा काही न घाबरणार. ते अशा प्रसंग थोडेच घाबरणार असत तुम्ही. देव परीक्षा बघता हो कधी कधी, पण अशाच माणसांच्या मागे पण उभं राहता. आणि ह्या काय माझ्यासारख्या माणसाक कसले हात जोडता जो. तुम्ही आमच्यासाठी मोठे असा जो. देव सगळा बरा करतो लो, काळजी करू नको.
अगो ही गोष्ट उद्या इतर कुणास कळाली म्हणजे गावभर बोबाटा होईल. हा गावचा बोबाटा शिपायास कळेल आणि उद्या ही गोष्ट गोऱ्या साहेबांच्या कानी पडली म्हणजे बाई 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 फासावरच चढवतील म्हणते मी. राधे अगो राधे, 2-2 लग्नाच्या पोरी आहेत घरात. साने आणि जोग एकापेक्षा एक तालेवार. त्यांच्या कानी जर का ही बाब गेली ना तर दोन्ही लग्ने मोडतील. तुझ्या आईला काय गरज होती ही बॅग घरात आणून ठेवायची? अहो काकू, झाले ते झाले. उगाच ह्याला त्याला दोष देण्यात काय अर्थ आहे मला सांगा. त्यापेक्षा शांतपणाने जे करता येईल तेवढे करावे. हो, आता अजून काय काय करावे लागणार आहे देव जाणे. काकू, असे हातपाय गाळून कसे चालेल? थोडं धीराने घ्या. हिचे काय जाते बोलावयास? हिच्या मागे रडणारे आहे कुणी? आमचा संसार मात्र पटावर लावलाय तुझ्या आईने. राहिले मी आपली गप्पाच बसते कशी. हो हो हो, तू मूग गिळून गप्पा बैस आणि ही राधा नंदी बैलासारखी मान डोलवत बसेल. पण मी गप्प बसणार नाही. आत्ताच्या आत्ता जाते आणि हा सगळा प्रकार यांना सांगून टाकते. थांबा काकू, पहिल्यांदाच आडवी आले, पण माझी विनंती आहे तुम्ही तुमच्या निर्णयावर पुनर्विचार करावा. हो अगो राधे, हा निर्णय घेण्यास आधीच उशीर झालाय. त्याच दिवशी त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली असती ना तर एव्हाना आपण सगळे सुटलो असतो. अहो, सुटण्यासाठी अडकलो कुठे आपण? अगो, आपण आपल्याच जाळ्यात अडकलो आहोत. आता जर सुटका नाही करून घेतली ना तर अजून गुरफटत जाऊ. मला सांगा, तुम्ही गुंता म्हणून का बघता याकडे? त्यापेक्षा तुम्ही समाजकार्य म्हणून बघा ना. हे बघा, तुमच्या एवढं धाडस आणि धैर्य माझ्यात नाही. मी जाणार आहे आणि हा सगळा प्रकार यांच्या कानावर घालणार आहे. मग काय निर्णय घ्यायचा आहे तो त्यांचा ते घेतील. थांबा काकू, खबरदार एक पाऊल पुढे टाकल तर. काय म्हणालीस? लहान मोठे सगळे विसरलीस वाटतं. हो काकू, सासूबाईने बाळकृष्णाला आसरा देण्याचा निर्णय घेतलाय. त्यात काय चुकीचे वाटते हो तुम्हाला? अहो काकू, आजची ही तरुण पोरं स्वतःचं घरदार सोडून रानावनात उपाशी तापाशी राहून त्या गोऱ्या साहेबांची एकाएकी लढा देत असतात. ते कोणासाठी? हिंदुस्थानासाठी ना. अहो, आपल्या देशाला जे स्वातंत्र्य मिळणार आहे त्यात कोणाचेही साध्य होणार आहे. हो काका, हात उघडलेत तुझे. मी येतो तुझ्यासोबत. चल माडीव. तुम्ही नका ना. अरे वाटेत कुठे पडलं तुझ्या हातात असताना तर मी व्यवस्थित धरतो. चल चल चल, काही काळजी करू नको. मी नेतोय ना. काका द्या ते इकडे, मी नेते. अगं मी नेतोय ना. तुम्हाला उगाच त्रास. अगं त्यात त्रास कसला? त्या दिवशी तू सुशेला पेच करून दिली होतीस. तुला काही त्रास झाला का? अहो, असं काय म्हणताय काका? मला कसला त्रास? उलट मला आनंदच वाटला. सुशीला ताईला जरा छान वाटलं. हो ना, मग झालं तर. अगं तुझा आणि तुझ्या होणाऱ्या नवऱ्याचा स्वभाव अगदी एक आहे. तुमच्या नसा नसात परोपकार भरलाय. अगं त्या दिवशी ऐनवेळी तो मदतीला आला नसताना तर. का? काय झाले? सुशीला ताई बरी आहे ना? हा हो हो, बरी आहे. म्हणजे बरीच म्हणायची. म्हणजे राहू दे ते राहू दे. पण ही पेच कोणाला नेऊन देणार होतीस? गणपतला का महादेवला? अहो, मी काय म्हणते, द्या ना इकडे, मी नेते ती. नाही नाही, चल आपण जाऊया. चल 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 लवकर अहो, ये लवकर. अहो पटवर्धन काका थांबा. माझ्याकडे जातात, मी जाते. अगं पण दार तर उघडू दे. मी कपडे बदलते आहे. उन्हाते मी आहे बयो, आणि माझ्या सोबत पटवर्धन काकाही आहेत. ठीक आहे ठीक आहे. उभा आहे ना. घे, तू घेतात तू नेऊन दे. पण सांभाळून बरं. हा, सांडणार नाही, काळजी घे. काय आत काय बघता? काय हवंय का?
माझी होणारी वधू कुठे दिसत नाही ती. अहो लग्न ठरलंय तिचे, ती आताच असणार. उमासाठी पेज घेऊन चालली होती बयो. उमेसाठी पेज? मग त्यात इतकं बिचकायला काय झालं होतं बयोला? हो शंकरराव, तुम्हाला आणि त्र्यंबक सानेंना अख्खं गाव घाबरतं. तिथे या लहान मुलीची पत्रास काय काय वल्लभ पंत बरोबर बोलतोय ना मी? अहो तुमच्याशी बोलतोय मी. आम्ही नाही जा. हो आता यांचं काय बिनसलं? अहो वल्लभ पंत काय झालंय?